हॅलो, तर वेट इज ओव्हर आणि फायनली वेळ आली पार्टीची. सर्वांनी मस्त आपले डबे ओपन केले आणि सर्वांना एका रांगेत बसवलं जेवण करायसाठी, म्हणजे वाढायसाठी. सर्व हाय करत होते. हाय हाय आता खाली ताट आहे. जेवण द्या. नमस्कार. जेवण जेवण जेवण. आम्ही सर्व खूप आतुरतेने वाट बघत असतो या पार्टीची आणि तोच दिवस आज आला होता आणि सर्वांना खूप भूक लागली होती, म्हणून सर्व म्हणत होते की लवकर लवकर जेवण करायला द्या म्हणून. आता तर आम्ही जी डिश बनवून आणली होती ना, ती डिश आम्ही सर्वजण वाढत होतो. जसं मी पुरी आणली होती तर मी पुरी, दीक्षाने ढोकला तर दीक्षा ढोकला, असं सर्व आपापली डिश सर्वांना वाढत होते. म्हणजे आम्ही विचार केला की आधी मुलांचं होऊ द्यायचं आणि मग आम्ही पण बसायचं. आम्ही सर्वांनी मुलांना वाढून दिला आणि मग नंतर आम्ही सुद्धा बसलो आणि मुलांनी खूप मस्त स्वीट सुद्धा आणलं होतं. आम्ही बसल्यानंतर मस्त एक असे फोटोज वगैरे घेतले, कारण खूप म्हणजे एकदम छान मोमेंट आहे या सर्व फ्रेंड्स सोबतच्या. मुलांनी आमच्यासाठी खूप छान स्वीट आणलं होतं. बघूनच असं वाटत होतं आता कधी खाते एकदाचं हे आणि कधी नाही. पण आम्ही सर्वांनी सर्वांचे जेवण होऊ दिले आणि त्यानंतर आम्ही विचार केला की सोबत सर्वांनी मिळून मस्त स्वीट खायचं. तो आनंद काहीतरी वेगळाच राहील. आणि खरंच स्वीट खूप यम्मी आणि डिलिशियस होतं. मला तर खूप आवडलं होतं. मग आम्ही सर्वजण गप्पा गोष्टी करत बसलो होतो आणि आता गरबा क्लास फक्त 2-3च दिवस आहे. तर आम्ही विचार केला आपण रोज जायचं आणि आम्ही रोज जात आहे आता. भरपूर उशीर झाला होता तर विचार केला की आता घरी जायला पाहिजे, कारण खूप लेट झाला आहे. आणि मग त्यानंतर दादाला दहीवडे खूप आवडले म्हणून ते त्यांना थँक यू म्हणत आहे. अजी अजी दही आणि अजी वडे. घरी पोहोचलो, खूप दमल्यासारखं वाटत होतं, तर म्हटलं चला आता आराम करायला पाहिजे. तर अशा होत्या आजच्या काही घडामोडी. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये, तेव्हापर्यंत